नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. चिपळूणमध्ये आयोजित कृषी महोत्सवात भाषणादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना चक्कर आल्याची घटना घडली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात राणे यांना अस्वस्थ वाटू लागलं. आवाज बसला आणि भोवळ आल्यानं त्यांनी भाषण आटोपात घेतलं. त्यानंतर कार्यक्रमस्थळाहून थेट गेस्ट हाऊसकडे प्रस्थान केलं. वशिष्ठ डेअरी कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शन महोत्सव बहादर शेख नाका येथील वशिष्ठ डेअरी कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शन महोत्सव बहादर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात सुरू असून हा महोत्सव 9 जानेवारीपर्यंत चालणार आहे. उद्घाटन राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं होतं. दरम्यान सिंधुदुर्गमध्ये झालेल्या शक्ती प्रदर्शन दरम्यान नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. राजकारणातील सर्व पदे स्वकर्तृत्वावर मिळाल्याचं सांगत आता कुठेतरी थांबायला हवं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने काही महापालिकांमध्ये बिनविरोध 44 नगरसेवक जिंकल्याची माहिती देत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेनं न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजपमधील गट सक्रियतेचा उल्लेख केला. त्यांनी निवृत्त ज्येष्ठ नेत्यांचा आदर्श घेण्याची शिफारस करत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केली आहे. आयोगाने भाजपच्या बाजूने वागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफी, 70,000 कोटींचा भ्रष्टाचार आणि प्रचारात व्यस्त सरकार यावरही त्यांनी टीका केली. पाटोले म्हणाले की भाजपमध्ये मुख्यमंत्र्याविरोधी गट सक्रिय झाला असून लोकांमध्ये रोष वाढत आहे. निवडणूक प्रचारात धर्म, भाषा आणि समाज भावनेचा वापर होत असून काँग्रेस सर्वधर्म समभाव असणारा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रतिसाद दिला. यावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभेत बोलताना सांगितलं की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहराच्या पूर्व भागाचा चेहरामोहरा बदलण्यात आला. काँग्रेसच्या काळात या भागात विविध विकास योजना राबवण्यात आल्या असून सुमारे 15,000 घरकुलांचं वाटप करण्यात आलं. तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन बाके उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करणे हे आमचं पहिलं प्राधान्य असेल असं म्हटलं आहे. राज्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं. तब्बल 120हून अधिक नगरपालिकेत भाजपचे नगर अध्यक्षही बनले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजप अपेक्षित यश मिळू शकलं नाही. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या सहकार्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मोहिते पाटील यांनी सांगितलं की काँग्रेस आणि शिवसेना सहकार्याबाबत चर्चा सुरू आहेत. तसेच जर अजित पवारांच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यांना देखील आघाडीमध्ये सामील करून भाजपला सोलापुरात विरोध केला जाईल. सोलापूर शहरात त्यांना मोठा पाठिंबा असल्यानं निवडणुकीसाठी अकलूज पॅटर्न वापरून यश मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीचा तब्बल 70 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आरोप केले आहे की बिनविरोध निवडणुका धमक्या, पैशाचे प्रलोभन किंवा दबाव वापरून झाल्या आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली येथील बिनविरोध प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर केले आहेत. याबाबत पुण्यातील ॲडव्होकेट असीम सरोद यांनी सांगितलं की महापालिका निवडणुकीतील बिनविरोध प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणावर आणि निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या संशयावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. याचिकेत निवडणूक निकाल जाहीर न करण्याची मागणी तसेच बिनविरोध विजयी उमेदवारांसाठी किमान मतांची टक्केवारी निश्चित करण्याचा प्रस्ताव देखील केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 173 मधील भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात दाखल झालेल्या निवडणूक विषयक याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. एबी फॉर्मचा कलर झेरॉक्स वापरल्याचा आरोप झाल्यानंतर केळुसकर यांच्या विरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनीही याचिका दाखल केली होती. दरम्यान महायुतीतील जागा वाटप आणि एबी फॉर्म वितरणावरून राज्यभर गोंधळ आणि राजकीय तणाव निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.
2020च्या दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला आहे। तसेच पुढील 1 वर्ष ते जामीन अर्ज दाखल करू शकणार नाहीत असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। मात्र गुल्फिशा फातिमा, मिरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद या 5 आरोपींना 12 अटीसह सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। न्यायालयाने सांगितलं की संविधानाच्या कलम 21ला विशेष स्थान असून खटल्यापूर्वीचा दीर्घकालीन कारावास शिक्षा मानता येत नाही। स्वातंत्र्य हिरावून घेणं मनमानी असू शकत नाही असंही न्यायालयाने नमूद केलं आहे। जामीन देताना प्रत्येक आरोपीची भूमिका स्वतंत्रपणे तपासली पाहिजे असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राज्याने दीर्घ प्रीट्रायल कोठडीचे ठोस समर्थन करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 सन्मान निधी दिला जातो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे काही काळ थांबले। मात्र नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थींना देण्यात आले आहेत आणि डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरच वितरित होणार आहेत। योजना मात्र नसलेल्या किंवा KYC न केलेल्या महिलांची नावे यादीतून वगळण्यासाठी सरकारने ई-KYC प्रक्रिया सुरू केली आहे। ई-KYCची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती। विरोधकांच्या आरोपानुसार काही जण म्हणत होते की योजना बंद होणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात आयोजित कार्यक्रमात स्पष्ट केलं की योजना कधीही बंद होणार नाही। तसंच लाडक्या बहिणींना भविष्यात लखपती दिदी करण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोनं आणि चांदीच्या भावात मोठी चढउतार दिसत आहे। आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर 1,49,668 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,47,200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे। सोन्याच्या भावात 1,600 रुपये आणि चांदीच्या भावात 4,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। तज्ज्ञांच्या मते नव्या वर्षात सोन्याचा भाव 1.5 लाख आणि चांदीचा भाव 2.5 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। नव्या वर्षात सोन्याचा भाव 1.5 लाख आणि चांदीचा भाव 2.5 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।